हितासाठी न्याय हक्कासाठी आज त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, त्यांची जी लूट होत आहे, त्यांची उदाहरणूक होत आहे, त्याच्या विरोधात असणारा हा मोर्चा आहे. हा मार्च, हा भव्य दिव्य मोर्चा
DCC बँकेवरचा मोर्चा काढलेला आहे रोजच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात। काय तुमच्या भावना काय आहे, पण शेतकऱ्यांनी कशा प्रकारे बघा, या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक मंडळ मागचं असेल, आताचं संचालक मंडळ असेल, हे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करते। सहकार कायद्याच्या धोरणानुसार ते कर्ज वाटप करत नाही। जवळचे नात्यातले गोत्यातले आणि हे संचालकांमधले मेन पुढारी लोक हे वेगवेगळ्या खोट्या संस्था स्थापन करायच्या, त्या संस्थांवरती शेकडो कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि ते बुडवायचं। ते कुठलंही तारण न देता कर्ज दिलेले आहेत। काही कारखान्यांना कर्ज दिलेले आहेत, ते कारखाने बंद पाडून परत तेच कारखाने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करायच्या आणि त्यांना चालवायला द्यायचे। अनेक संस्था, 6 संस्था यांनी खरेदी केल्या गरज नसताना, मोठ्या रकमेने खरेदी केल्या आणि परत त्याच संस्था त्याच लोकांना दुसऱ्या एजन्सीवरती चालवायला दिलेले आहेत, त्याचेही करार केलेले नाहीत। महाकाली साखर कारखान्यासारखा कारखाना त्यांनी साखर यांच्याकडे दिली होती, 40-45 कोटी साखरेवरती उचलले होते। त्यांच्याकडं साखर बँकेकडे असताना सुद्धा बँकेनं ती साखर विकली नाही। हे जे संचालक मंडळातले संचालक आणि एमडी यांना हा कारखाना बंद पाडून तो जयंतरावच्या घशात घालायचा होता, तशा पद्धतीनं तो कारखाना त्यांनी बंद पाडला। जतच्या लोकांची तक्रार आलेली आहे, जतचा कारखाना सुद्धा असा चुकीच्या पद्धतीनं बंद पाडून बँकेनं खरेदी करून तो चालवायला दिलाय। तर असे सगळे विषय आता आम्ही घेतलेले आहेत। वसंतदादा कारखान्याला दिलेले पैसे ते वसंतदादा कारखान्याच्या खात्यावरती न जाता स्वप्नपूर्ती नावाची काही कंपनी आहे त्या खात्यावरती गेलेले आहेत। खानापूरच्या सूतगिरणीला दिलेले 23-24 कोटी रुपये ते सूतगिरणीच्या खात्यावरती न जाता चेअरमनच्या पोराच्या खात्यावरती। अरे मग काय, याला कोण बघणार आहे का नाही? हे कायद्याप्रमाणे चालणार आहे की नाही? आणि म्हणून जो जिल्हा बँकेनं नोकर भरती केली, ती नोकर भरती अत्यंत गैर पद्धतीनं केलेली आहे। जातीचे किंवा बाकीचे जे दाखले आहेत ते बोगस जोडलेले आहेत। ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं, असंही काही संचालकाचे जवळचे आहेत, पै पाहुणे आहेत म्हणून त्यांना या बँकेमध्ये नेमणूक दिलेली आहे। आता नव्यानं 400 पदांसाठी बँक मंजुरी मागते आणि ते पदभरतीसाठी, आणि त्यांचं ठरलंय 25-30 लाख रुपये एका भरतीमध्ये एका उमेदवाराकडून घ्यायचं। 400 लोकांची पदभरती तुम्ही करा, किती हिशोब होतोय? 100 कोटी रुपये यातून हे कमावणार आहेत आणि त्याच्या सुपाऱ्या काही लोकांनी घेतलेत। सहकार मंत्र्याकडून आम्ही परवानगी आणून देतो, आम्हाला 20 जागा एक्स्ट्रा द्या। हे या 400 पदभरती जी होणार आहे त्याला बँकेला मंजुरी जोपर्यंत प्रशासक येत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं दिलं नाही पाहिजे। 88 अंतर्गत चौकशी सुरू आहे, त्यामध्ये अनेक बाबी निष्पन्न झालेल्या आहेत। मी काय नुसता आरोप करतोय सदाभाऊ मी म्हणून नव्हे, चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत। तात्काळ आता डॉक्टर फिर्याद दळणार यांच्याकडे ही चौकशी आहे। 5 महिने काहीतरी त्यांना मुदत दिली होती, 5 का 6 महिने, तर तात्काळ ही चौकशी पूर्ण करावी। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावरती मागच्या आणि आत्ताच्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, त्यांना जेलमध्ये टाकावं, एमडीवरती कारवाई करावी आणि या जिल्हा बँकेवरती ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची बँक असल्या कारणानं या जिल्हा बँकेवरती एक चांगला निष्कलंक अधिकारी प्रशासक म्हणून राज्य सरकारनं नेमावा, ही आमची मागणी आजच्या मोर्चातून सरकारकडे आहे। शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँका जर वाचवायच्या असतील तर संचालक मंडळ बरखास्त करून त्यांनी केलेले जे घोटाळे आहेत, बोगस उचललेले कर्ज आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे तर दाखल झाले पाहिजे ते। परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून जर जीवन ठेवायचे असेल तर मताचा अधिकार हा कर्जदार शेतकऱ्याला दिला गेला पाहिजे। त्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, उद्योजकांचे प्रतिनिधी या बँकेमध्ये येणार नाहीत। महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये हातामध्ये आसूड घेतलेला होता, तोच आसूड आम्ही हातामध्ये घेतला। कारण वळू बैलाला जर वटणीवर आणायचं असेल तर त्याला आसूडाचाच मार द्यावा लागतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घुसलेली ही वळू बैलं आहेत, या वळू बैलांना या आसूडानं आता फोडून काढल्याशिवाय ही बँक वाचणार नाही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आसूड हातामध्ये घेतलेला आहे।